पंडित नेहरूंची जितकी आठवण काँग्रेसवाल्यांनी काढली नसेल तितकी आठवण येत्या 10-15 वर्षांमध्ये भाजपवाल्यांनी काढली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नुकतंच असं एक विधान केलंय की सरकारी पैशानं नेहरू यांना बाबरी मशीद बांधायची होती आणि सरदार पटेल यांनी त्याला विरोध केला। त्यांच्या या विधानानं नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। काय आहे हे सगळं प्रकरण बघूयात हा विशेष रिपोर्ट। पंडित जवाहरलाल नेहरू बाबरी मस्जिद के मुद्दे पर सरकारी खजाने से पैसा खर्च करने की बात जब उन्होंने छेड़ी थी, सरकारी खजाने से पैसा खर्च करके बाबरी मस्जिद बनवाई जानी चाहिए, उसका भी विरोध यदि किसी ने किया था तो गुजराती मां की कोख से पैदा हुए सरदार वल्लभभाई पटेल ने ही किया था। मेरे देशाचे संरक्षण मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंग यांच्या याच विधानानं वादाची नवी राळ उडाली आहे। देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना सरकारी पैशानं बाबरी मशीद बांधायची होती। गुजरातचे सुपुत्र असलेल्या सरदार पटेल यांनी त्याला विरोध केला असं सांगत नेहरू पटेल यांच्यातील कथित वाद राजनाथ सिंग यांनी थेट व्यासपीठावरून सांगितला। गुजरातच्या वडोदऱ्यात सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानं देशभरात आता पडसाद उमटू लागलेत। राजनाथ सिंग यांनी या विधानाचे पुरावे द्यावेत अशी विचारणा आता होऊ लागली आहे। Pandit Nehru and Sardar Patel had a cordial relationship, and Pandit Nehru's logic was very simple. Public money should not be spent on any kind of mosque, temple, churches or gurudwaras. It should be people's contribution. People should contribute and build their beliefs. This thing, not government money should be there. Rajnath Singh ji is stooping to this level. He is spreading a lie. I condemn this kind of lies from Rajnath Singh ji. उन्हें उप प्रधानमंत्री बनाया, अपना गृह मंत्री बनाया और दोनों में इतना सामंजस्य था। जब अंग्रेजों के खिलाफ लड़ते थे ना, तब जब आपकी पार्टी भाजपा का मात्र संगठन अंग्रेजों के साथ खड़ा था, तो राजनाथ जी ना आपके इतिहास के साथ ना आपके व्यक्तित्व के साथ ये बात नहीं जाती है। हम इतना कहना चाहते हैं कि आज दोनों इस दुनिया में नहीं, कम से कम उनका नाम लेकर झूठ बोलने का पाप मत करिए। राजकीय विरोधक म्हणून टीका करणं हे राजकारणाचा भाग असतो, पण जेव्हा आपण एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीबद्दल बोलतो तेव्हा पुराव्याशिवाय काहीही बोलणं हा इतिहासाचा विपर्यास ठरतो हे लक्षात घ्यायला हवं। जर सोमनाथ मंदिरासाठी सरकारी तिजोरीतून खर्च होऊ नये अशी नेहरूंची भूमिका होती तर ते बाबरी सरकारी पैशातून बांधा असं म्हणतील का असा साधा तर्कही काढता येतो। पण तरीही जर ते असं बोलले असतील तर त्याचा काहीतरी संदर्भ राजनाथ सिंग यांनी सादर करायला हवा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।